सुषमाजी, तुम्ही जोरात भाषणं करता, तुमचा एक चाहता वर्ग आहे महाराष्ट्रात. आम्ही सुद्धा तुम्हाला दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर ऐकलेलं होतं. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस तुमच्याबद्दल चर्चा होती की तुम्ही कल्याण लोकसभा मतदारसंघातून लढणार. एवढं सगळं असून सुद्धा तुम्ही विधानसभा निवडणूक लढला नाही आहात. याची काय विशेष कारणं आहेत? हो, याची विशेष कारणं अशी होती की आम्ही वडगाव शेरी आणि हडपसर या 2 जागा मागत होतो आणि त्यातल्या वडगाव शेरीच्या जागेवरून कदाचित माझी उमेदवारी जाहीर होईल अशी एक शक्यता होती. पण याचा अर्थ मी स्वतः इच्छुक होते का? तर नाही. म्हणजे उगाचच काही, आणि हे मला वाटते मी खूप लोकांना ऑफ दी रेकॉर्डही बोलले होते की मी स्वतः काही अजिबातच इच्छुक नव्हते. पण निश्चितपणे वडगाव शेरीतनं माझा उमेदवार मी निवडून आणावा असं मला फार वाटत होतं. पण झालं असं की वडगाव शेरीतनं उमेदवारीच मुळात ती राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये गेली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आता पुन्हा तेच की जे अपक्षांचा फटका बसला बघा. पर्वती मतदारसंघामध्ये अश्विनी कदम निवडणुकीला उभ्या होत्या, तिकडे आबा बागुल अपक्ष उभे होते. शिवाजीनगरमध्ये दत्ता बहिरट होते, तिकडे मनीष आनंद उभे होते. प्रत्येक ठिकाणी अपक्षांचा गेम आहे. पण वडगाव शेरीमध्ये महाविकास आघाडीने अत्यंत एकदिलाने सगळे प्रयत्न केले आणि बापूसाहेब पठारेंची सीट निवडून आली. म्हणजे तिकडे पोलरायझेशनचा जो आहे तो फटका पण बसला नाही आणि तिथे सगळ्यांनी फार एकवाक्यतेने कामही केलेलं होतं. नाही, आता परत त्याच्यावर सुरू होऊन जाईल. मी असं म्हटलं की माझी उमेदवारी तिकडनं जाहीर होईल अशी बऱ्याच जणांना शक्यता वाटत होती. मात्र ती जागा मी माझ्या पक्षासाठी नक्कीच मागत होते. पण मी स्वतः लढणार असं मी कधीच म्हटलं नाही किंवा मला लढायची असं सुद्धा म्हटलं नाही. त्याची माझी स्वतःची काही कारणं होती, काही वैयक्तिक होती, काही अजून होती. त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण असं होतं की आदित्यदादा वरळीमध्ये स्वतःची निवडणूक लढत होते, भास्करदादा कोकणात स्वतःची निवडणूक लढत होते. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राज्यभर फिरायला, वरुण भैयांची पण निवडणूक होती. मग राज्यभर फिरायला माणसं कोण होती? त्याच्यात सन्मान्य पक्षप्रमुखांच्या शारीरिक मर्यादाही होत्या. एक तर त्यांचं ऑपरेशन, चेकअप, मेडिकल या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे अंबादास दानवे, मी, राऊत साहेब अशी गिनीचुनी माणसं होती. त्यामुळे राज्यभर फिरण्यात, एका मतदारसंघात अडकून राहण्यापेक्षा आपण राज्यभर फिरलं पाहिजे हा क्लिअर कट फंडा होता. माझ्यावर काही पक्षाने कुणी अन्याय केलेला नाही किंवा ते जे सो कॉल्ड काहीचे कारणं असतात असं काहीही घडलेलं नाही. पण ज्यावेळेला तुम्ही उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळेस उद्धव ठाकरे म्हणाले होते की आता सध्याच्या घडीला माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही आणि ती स्थिती पण वेगळी होती. आजची कदाचित राजकीय स्थिती थोडी वेगळी आहे, त्याच्यापेक्षा वाईट असेल असं म्हणा. आणि 5 वर्ष आता तुम्हाला इथून पुढे विरोधात राहायचं आहे. तर ह्या 5-6 वर्षांच्या काळात तुम्हाला काही मिळालेलं नाही आहे. आत्ताचं राजकारण जर आपण बघितलं तर सत्याकडे जाणारा ओघ जास्त आहे. तर तुम्हाला आता पुढच्या काळातलं राजकारण तुम्ही स्वतःचं कसं बघता? निश्चितपणे सगळ्यांना एक अपेक्षा होती किंवा माझ्या पक्षालाही, माझ्या पक्षावर पण विश्वास आहे की कदाचित जर आत्ता आम्ही एक चांगल्या मार्जिनने जर जिंकलो असतो तर मी कदाचित आत्ता हाऊसमध्ये दिसले असते. ही फॅक्ट आहे आणि ती माझा पक्षही आणि पक्षाच्या बाहेरचे अगदी पदाधिकारी नसणारे लोकही ते मान्य करतील की मी कुठेतरी हाऊसमध्ये दिसले असते. आता ती शक्यता धुसर झाली आहे का? तर होय, मी ती वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. पण त्यामुळे माझं कुठे नैतिक खच्चीकरण झालं आहे का? तर तसं अजिबात नाही. त्याचं कारण असं आहे की आपण कधी सत्तेची चवच चाखलेली नाही, खुर्चीची उबच कधी बघितलेली नाही आहे. त्यामुळे या गोष्टी फार काही मॅटर करतील असं नाही. संघर्ष आहे हां, पण एका गोष्टीचं निश्चित वाईट वाटलं की माझं प्रतिनिधित्व हे माझ्या एकटीचं प्रतिनिधित्व नाही, तर आवाज नसलेल्या अनेक लोकांचं, एका मोठ्या समूहाचं ते प्रतिनिधित्व म्हणून पुढे आलं असतं, जे प्रतिनिधित्व कदाचित येता राहिलं असं आपण म्हणू शकतो. पण म्हणून या सगळ्यांमुळे मग मी आता शिंदे गटात जावं का, मी भाजपात जावं का, असं काही जर डोक्यात असेल तर डोक्यातलं काढून टाका. असं काहीही होणार नाही.